आणि तुम्हाला माहितीये आम्ल आणि आम्लारी म्हणजे लिंबाचा जो गुणधर्म आहे तो कसा आहे, आंबट आहे की नाही. आता आपण काय करणार आहोत, थोडं याच्यात पाणी टाकते मी, थोडं वर येण्यासाठी. थोडं पाणी टाकलं मी. आता तुम्हाला माहितीये लिंबाची चव कशी आहे, आंबट. आता याच्यामध्ये मी दोन्ही लिटमस बुडून बघते काय होते बघा म्हणे. हा कोणता आहे, लाल. आता मी याच्यामध्ये टाकून बघते काय होते बघा त्याच्यात. काही होतंय का बघा. काय होते कोणता गुणधर्म झाला, आणि तो पहिला गुणधर्म कोणता होता, आम्लाचा. आम्ल कळालं, आम्ल म्हणजे आंबट आणि आम्लारी म्हणजे आम्लारी म्हणजे तुरट. आम्ल म्हणजे आंबट आणि आम्लारी म्हणजे तुरट. म्हणजे हे पोटॅशियम हायड्रॉक्साइड आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साइड मध्ये लाल लिटमस कसा झाला, निळा. म्हणजे याचा कोणता गुणधर्म आहे मग, आम्लारी आहे की नाही. काही पदार्थांना आम्ल आणि आम्लारीचे गुणधर्म असतात आहे की नाही. अजून तुमच्या निसर्गामध्ये कोणते कोणते पदार्थ आढळतात जे तुरट आहेत, आवळा करेक्ट. अजून आंबट कोणते कोणते पदार्थ आहेत, चिंच, लिंबू, मुंगी मध्ये फॉर्मिक ऍसिड असते, सांगितलं त्याविषयी. हे पहा मुंगी जी लाल मुंगी असते तिच्यात फॉर्मिक ऍसिड, काळ्या मुंगीत नसता. दुसरी गोष्ट, दह्यामध्ये कोणता ऍसिड आहे, लॅक्टिक ऍसिड. दह्यामध्ये कोणता ऍसिड आहे, हे हा कोणता झाला, लाल लिटमस, निळा. म्हणजे दह्यामध्ये सुद्धा निळा लिटमस लाल होईल. कारण दही कसं असतं, दही कसं असतं, त्याच्यात कोणता ऍसिड आहे, लॅक्टिक ऍसिड. आठवीचे जे एनएमएसचे पोरं त्यांनी लक्षात ठेवा, दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड लिहून घ्यायचं लगेच, बघत बसायचं नाही. नवीच्याला खाली लिहून दिला आपण. मग मला सांगा, आम्लामध्ये कोणता लिटमस काय होतो सांगा. खोके झाले बघा ना. हे लिंबाचं आहे आणि हे आम्लारी. म्हणा हे आम्ल, आम्लारी, आम्ल, आम्लारी, आम्ल, आंबट, आम्लारी, तुरट, आम्लारी, तुरट. बघा दिसलं तुम्हाला. आणि निसर्गात कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आंबट आणि तुरट, याची यादी करायची सगळ्यांनी. आता सांगा आंबट वस्तू कोणत्या कोणत्या आहेत, चिंच, आवळा नाहीये, चिंच. चिंच कशी आहे, आंबट, त्यात ऍसिड आहे. त्यात कोणता ऍसिड आहे, टार्टारिक ऍसिड. लिहून घ्या, चिंचेमध्ये टार्टारिक ऍसिड, पटकन लिहून घ्या.